शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये बऱ्याच विभागामध्ये आता माल तयार व्हायला सुरुवात झाली. बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू झालेली आणि अशा पिरियडमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी लोड मॅनेजमेंट नसेल, बऱ्याच ठिकाणी लोड जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शुगरला त्या ठिकाणी अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी काडी आळली नाही, निक्रोसिसचा प्रादुर्भाव झाला, अशा ठिकाणी नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये आपण शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये कशा पद्धतीने फास्ट शुगर वाढू शकतो, त्याच्यासाठी आपण कोणते डोस दिले पाहिजे किंवा कोणते स्प्रे घेतले पाहिजे याच्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण नक्की या ठिकाणी देत आहोत. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर शेतकऱ्यांशी आपण थोडी चर्चा करूया. दादा, तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझं नाव संदीप बबन पवार, राहणार वडगाव, तालुका जिल्हा जालना. बरं, आपण किती वर्षापासून मार्गदर्शन घेता? मी 5 वर्षापासून मार्गदर्शन घेतो. मोबाईल नंबर सांगा एकदा. 98 23 99 04 38. बरं, काय अनुभव वाटला? मला 5 वर्षापासून अनुभव असा की दरवर्षी मला असं फुटतं की खूप काही फुटतं. दरवेळेस खाली घड पाडावं लागते. अजून अर्धे घड म्हणजे पाडले, समज हे जेवढं माल आहे ना तेवढं खाली पाडले, समज अर्धा माल काढून टाका. अर्धा काढवले. पैसे कुठे ठेवते एवढे? पैसे कुठे ठेवले? पैसे कमीत कमी एका एकरात मला 10-12 लाखाचा माल याच्या अगोदर झालेलं आहे, समज. लो मार्केट मध्ये सुद्धा तेवढं लो मार्केट, आता डबल मार्केट म्हणजे आता डबल 20-25 मार्केट लाख मध्ये कमीत कमी 15-20 लाख रुपये एका एकर मध्ये होऊ शकतं, बरं. असं अपेक्षा आहे. बरं, आता लक्षात घ्या, आपण माणिक चमन असेल, सुपर सोनाका असेल, इलॉंगेशनच्या कोणत्याही व्हरायटी त्या ठिकाणी असतील, अशा व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना आपल्याला नक्कीच शेंडा आपल्याला गडाच्या पुढे कमीत कमी 10-12 पानं होणं, जेणेकरून प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन अन्न प्रक्रिया वाढून त्या ठिकाणी गडामध्ये गर चांगल्या पत्तीचं भरतो. आता हे सर्व आपण याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले, परंतु आता शेवटचा व्हिडिओ जो आपण की शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने शुगर चांगल्या पद्धतीने वाढू शकतो, त्याचा कडकपणा गडाला आपण कसा आणू शकतो या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. आता त्याच्यासाठीच्या महत्त्वपूर्ण 2 ते 3 फवारण्या स्प्रेच्या माध्यमातून तुम्हाला 2 ते 3 फवारणी घ्यायच्या. ज्या ठिकाणी तुमचं पाणी उतरून साधारणतः 50% पाणी उतरलेलं आहे किंवा 70% पर्यंत पाणी आलेलं आहे, अशा स्टेजला तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायचा आहे पोटॅशियम शोनाइट 200 लिटर पाण्यासाठी. 500 ग्रॅम 6B चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे, 10 ppm म्हणजे 2 ग्रॅम 6B आणि 500 ग्रॅम पोटॅशियम शोनाइट अशी एक फवारणी आपल्याला देऊन घ्यायची. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की माल आपल्याकडे लोड मॅनेजमेंट व्यवस्थित पद्धतीने झालेली, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक साईजसाठी कमी वाटत असेल तर एक स्प्रे आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता स्प्रे घेत असताना आपल्याला कुठेही माल हिरवा राहायला नको, लक्षात घ्या. यासाठी आपण जे स्प्रे सांगतो ते अतिशय महत्त्वपूर्ण असतात. माल कुठे हिरवा राहायला नको, त्याच्यासाठी हा महत्त्वपूर्ण फवारा असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा GA घ्यायचा आहे 5 ग्रॅम. लक्षात घ्या, आपण जो साधा GA घेतो म्हणजे सॉल्व्हंटचा GA तो आपल्याला घ्यायचा आहे 5 ग्रॅम. पाण्यातला प्रोजी VG घेत असाल तर 10 ग्रॅम. 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला टेकमोर घ्यायचं आहे 250 मिली. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. या फवारणीमुळे तुम्हाला कुठेही माल हिरवा राहणार नाही, साईजला चांगल्या पद्धतीची मदत होईल, त्वचा तुमची चांगल्या पद्धतीची तयार होईल, लष्टर सुद्धा चांगल्या पद्धतीचे येईल. तर लक्षात घ्या, 5 ग्रॅम GA म्हटल्यापेक्षा किंवा 10 ppm GA घ्यायचा आहे, त्यासोबत 250 मिली तुम्हाला टेकमोर त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला 100 मिली फक्त ॲमिगो सुपर तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे, जेणेकरून अतिशय चांगल्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी तयार होईल. ही जर फवारणी आपण 80-90% पाणी उतरल्यानंतर जर घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर तुम्हाला साधारणतः पूर्ण पाणी उतरल्यानंतर आपल्याला कुठेतरी वरतून शुगर यायला सुरुवात वाटते, खाली कुठेतरी माल लूज वाटतो, अशा वेळेस आपल्याला कॉसिमो क्रॉप सायन्सचं लष्टर के घ्यायचं आहे 500 मिली. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉसिमो क्रॉप सायन्सचं लष्टर के घ्यायचं आहे 500 मिली, त्यासोबत बोरॉन घ्यायचं आहे 100 ग्रॅम आणि पोटॅशियम मॉलिब्डेनम 30 ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. त्याच्यानंतर 5 ते 7 दिवस जाऊ द्या. 5 ते 7 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी परत रिपीट करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम आणि परत एकदा लष्टर के 500 मिली अशी दुसरी फवारणी आपल्याला करून घ्यायची. या फवारणी केल्यानंतर आपल्याला नक्कीच मालामध्ये कडकपणा सुद्धा चांगल्या पद्धतीचा राहील, घर भरून चांगली त्या ठिकाणी साईज, त्याचबरोबर तुमचा शुगर, या सर्व याला चांगली मदत होईल. तुमची प्रत्येक ठिकाणी 17-18 ब्रिक शुगर त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर हेच करत असताना आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून तुम्हाला 70-80% पाणी आलं त्यावेळेस आपल्याला पहिला डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाइट घ्यायचे 10 किलो, त्यासोबत पीके बिल्डअप 5 लिटर असा एक डोस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे. परत 5 ते 7 दिवस जाऊ द्या. 5 ते 7 दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शी सल्फ घ्यायचे 1 लिटर, रूट कव्हर घ्यायचे 5 लिटर, गुळ घ्यायचे 3 किलो आणि 0050 5 ते 7 किलो पर्यंत असा दुसरा डोस आपल्याला द्यायचा आहे. फक्त विद्राव्य खतं वापरत असताना चांगल्या कंपनीचे, चांगल्या क्वालिटीचे विद्राव्य खतं आपण त्या ठिकाणी घ्यायचे. त्यानंतर आपल्याला परत 5 ते 7 दिवसानंतर ज्यावेळेस आपल्याला कमीत कमी 8-10 दिवसामध्ये आपला प्लॉट तयार होईल, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे. तिसरा डोस देत असताना आपल्याला त्या ठिकाणी फिनिक्स कंपनीचं 0054 आपल्याला एकरी 20 लिटर ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे.
हा डोस झाल्यानंतर आपल्याला कुठेही मालाला अडचण येणार नाही. नक्कीच माल आपला चांगल्या क्वालिटीचा त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे मी तुम्हाला जे 3 डोसेस सांगितले ते अतिशय महत्त्वपूर्ण होते. आणि एवढंही करून आपल्याकडे जर खूप लोड असेल तर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये 2 किलो चिलेटेड पोटॅश आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे आणि त्यासोबत परत एकदा पीके बिल्डर 5 लिटर असा एक डोस द्यायचा. हे डोस दिल्यानंतर मालाला आपल्याला वजन नक्कीच चांगल्या पद्धतीचं वाढून दिसून मदत होईल तुम्हाला. आणि हे कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं, आज तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दिलेले मी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नवीन असतील, ज्या शेतकऱ्यांना कुठेही माल निघायला अडचण येत होती, यावर्षी बऱ्याच ठिकाणी माल निघाले नाही, अशा ठिकाणी सुद्धा माल त्या ठिकाणी चांगले निघाले. झाडामधलं स्टोरेज चांगलं असेल, सूर्यप्रकाश कमी जरी लागला परंतु स्टोरेजमुळे तुम्हाला नक्कीच या वर्षीच्या कामाचा पुढच्या वर्षाला सुद्धा चांगला फायदा त्या ठिकाणी होतो. आता हेच करत असताना आपल्याला आता जालना जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, जवळजवळ 90% शेतकऱ्यांनी आपल्याकडे प्लॉट रजिस्टर केलेले. याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केले, अनुभव घेतले आणि त्याच्यानंतर इतरत्र शेतकऱ्यांनी रजिस्टर केले. आज जालना जिल्ह्यामध्ये काही झालं तर कमीत कमी शेकडो शेतकरी आपल्याकडे त्या ठिकाणी बुकिंग झाले. आता यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु जे शेतकरी नवीन प्लॉट रजिस्टर करताय अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना असेल की प्लॉट रजिस्टर करत असताना सांगितलेलं शेड्यूल, आलेलं शेड्यूल, त्याचबरोबर तुमचं पीटीओल असेल, सॉइल टेस्टिंग असेल, हे सर्व कामकाज आपण वेळेवर करून घेणं तितकंच त्याला महत्त्व देणं आपल्यासाठी गरजेचं राहील. आता याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर नक्कीच आपण ऑफिसला कॉल करून विचारू शकता. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000, 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर विचारत चला. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, तुम्ही कुठल्याही याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. आणि नक्कीच यूट्यूब चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.